तैसा परियामा नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला तैसा परियामा नाही बा संकट. ए देवा, मला भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये, मला गजेंद्रासारखं संकट नाही, मला का द्रौपदी सारखं संकट आहे. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा केविल वाण्या नजरेन निळोबराकडे पाहतो. ओ ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? डोळे उघडा हो. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, विश्वाचा मालक येतो. निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा तू याचा धावा करीत असे. हे असं झालं देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं. काय करा? तसं येणार नाही, मलाही माहिती, पण येईल. समजा देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन त्यांना दरवाजावर थाप टाका. अय दार उघडा. तुम्ही दार उघडून त्याच्याकडे पाहायचं, म्हणायचं कोण आहे रे भाऊ तू? मरल ना ते, फाशी घेईल ना. जगातील सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य तुमच्या दारात आहे आणि आपण त्याच्याकडे पाहून म्हणायचं कोण आहे? निळोबराय सांगता जा तुला ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ ओ निळोबराया, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रैलस्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाई निरंतर ध्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अजून सुद्धा काही मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतात निळोबराय. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस ते साधू संत त्या कावळ्यांना सांगतात, काका सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो दिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस का, पण हे 2 डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करायला अशी अपेक्षा आहे निळोबराय. एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालाय तुमच्या समोर उभे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? देव आहे ना मी. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. कोण आहे? जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. ए बाबांनो, कल्याण करून घ्यायचंय ना तुम्हाला, मग मी सांगतो पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचा मार्ग
जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण अशी करायची की कोण मार्ग दाखवून गेले आणि कोणता मार्ग दाखवून गेले. शास्त्राचा जर विचार करायला गेला, अध्यात्माचा जर विचार करायला गेला, तर या अध्यात्मामध्ये शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल. अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात गड्यांनो, ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या गुटख्याचा त्याग करू शकत नाही. शास्त्र तर सांगताय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही तर काम क्रोधाधिक विकावर तुम्ही आम्ही काय विजय मिळवणार. ऐका लक्ष देऊन. सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाही 1. सर्वांना साधूही बनण्याची गरज नाही 2. सर्वांना संन्याशी राहण्याची गरज नाही 3. कोणाला ब्रह्मचारी राहण्याची गरज नाही 4. गवळणींनी घर सोडलेलं नाहीये, गवळणीने स्वधर्माचा त्यागही केलेला नाहीये, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आता हरी बाहेर हरी, घरीने घरी आत हरी असल्यामुळं गवळणी ज्यावेळेस मथुरेला जायच्या डोक्यावर दही दूध तुपलोणी असायचं पण चिंतन भगवंताचं चालू असायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चिंतन कोणाचं चालू होतं? देवाचं. मग चिंतन देवाचं चालू असल्यामुळं गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे असं म्हणल्यानंतर आता उदाहरण देतो तुम्हाला. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसलेल्या मायानो, उद्या जर सकाळी एखादी माय माऊली तुमच्या गल्लीत आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे आणि तुमच्याकडे पाहून जर ती म्हणायला लागली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो तुम्ही? तुम्ही फक्त एवढाच विचार करसाल की हिच्या गोळ्या संपलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही? ही नक्की मेंटल झाली. हिच्या डोक्यावर वांगे, हिच्या डोक्यावर कांदे आणि ही पांडुरंग घ्या म्हणती, विठ्ठल घ्या म्हणती. नक्की काय झालेली? वेडी झालेली. आणि खरं सांगू का, परमार्थामध्ये माणसाला लोकांनी येडच म्हणावं लागतं तेव्हा परमार्थ चांगला होतो. परमार्थामध्ये जगद्गुरु तुकोबरायला बायको येड म्हणायची, संसाराची अक्कल नाही म्हणायची, म्हणून तो तुकोबरायचा परमार्थ एवढा चांगला झालाय. लक्ष देऊन ऐका. परमार्थामध्ये आपण गवळणीच्या अंतकरणामध्येही देव आणि बाहेरही देव. गवळणी घरामध्ये राहत होत्या, मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. तुमचं माझं असं आहे, तुम्ही कीर्तनाला जरी असले तरी तुमच्याने माझ्या मनामध्ये काय संसार आहे. मग महाराज साधे साधे विषय तुमच्याने माझ्याकडून सुटत नाही, बाकीच्या गोष्टीचा विचार काय करायचा? काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू. काय योगाचं अनुकरण करणारे महाराज? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात, पाहे पा लोहाची याचने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. लक्ष देऊन ऐका. एखादा बोचरा माणूस आहे. कोणता माणूस आहे? बोचरा. त्याच्या तोंडामध्ये दात नाही, त्याला काय म्हणतात? बोचरा. आणि अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल न? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा जी निघाले का तया दुःखाचीच वाटा. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. पण योग्यांची माऊली असताना सुद्धा योगाचं खंडन करतात. योग यागवी योग यागवी जो ब्राह्मण आहे त्यानं त्रिकाल संध्या केली पाहिजे असं काय सांगतंय? शास्त्र सांगतंय. मग ब्राह्मणाची जर संध्या आहे तर वारकऱ्याची बी काही संध्या असेल का नाही हो? वारकऱ्याची काही संध्या असेल का नाही? अहो, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, त्यानं नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ, पण 1 वेळेस हरिपाठ करणं ही वारकऱ्याची काय संध्याचे महाराज. नाही, जो गळ्यामध्ये माळ असून
कपाळाला गंध असून जर हरिपाठ करत नसेल तो वारकरी नाही, नुसता पारकरी येतो. वारकरी त्याला म्हणायचं नाही 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 नाही. मग कर्मकांड अवघडे, योग अवघडे. काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. आमच्या भरतदादाचा पखवाज ऐकला, आमच्या केशवदादांचा पखवाज ऐकला तर काही जाणकार लोक म्हणतील काय दरवर्षी या लोकांना बाहेरून बोलवायचं, आम्ही शिकू. म्हातारपणात ते जमत नाही बरं, त्याला तरुणपणात घासावं लागते. काय करावं लागते? दगडां नाही, अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. महाराज एका बोलाची कमीत कमी 4-4 तास प्रॅक्टिस करावी लागते. किती? 4-4 तास. एवढं सोपं नाही हो. काय माहितीये का, लोकांना हल्ली अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. काय व्हायचंय? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय. अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. 12 वर्ष 13 वर्ष, मला वाटतं भरत महाराज 15 वर्ष अध्ययन केलं असेल पखवाजाचं. किती? 15 वर्ष. 4थी 5वीला 3रीला असेल तेव्हापासून केशव गुरुजींकडे होते. 15 ते 20 वर्ष अभ्यास केला तेव्हा कुठं महाराष्ट्रामध्ये नाव झालं. आता तर पोरायच्या बापायला असं वाटतं संस्थेत पोरग टाकलं, मानसिकता पा, त्याला पखवाज नाही, हरिपाठ नाही, गायन नाही, गीता नाही. त्याला असं वाटतं पोरग गेलं की 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे. तुझ्या बापान ठेवलं का? संस्था चालकाचाच हरिपाठ पाठ नाही, कस काय तो इंदुरीकर होईल? हा एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. खरं तर एक संस्था चालकांची संस्था टाकली पाहिजेत महाराज. अवघड आहे ना महाराज. जो संस्था चालवतोय त्यानं कमीत कमी नेमात राहिलं पाहिजे. एक त्याचा हरिपाठ तरी कमीत कमी पाठ पाहिजेत. गीतेची संत, गीता पाठ नसली तरी चालेल पण गीतेची शुद्ध संत. हल्ली काय झालंय माहितीये का, आम्ही आळंदीला होतो महाराज. आम्ही जास्त हुशार असंही काही नाहीये, पण आमच्या बापानं ज्यावेळेस आम्हाला आळंदीत टाकलं होतं त्यावेळेस आमच्या पुढे कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. जालिंदर बोला मी लहानपणापासून पाहतो, आम्हाला काहीच येत नव्हतं तेव्हापासून जालिंदर बघ आहे तसेच आहे. बदल काहीच झाला नाही. तसेच आहे, अजिबात नाही. जेव्हापासून पाहतो तेव्हापासून शरीर प्रकृती ते बोधे बाबा सेम तसेच आहे, अजिबात नाही. पैसे आले तरी सुखी आहे, नाही आले तर त्याच्यापेक्षा सुखी. हे ज्ञानोबरायच्या नगरीत राहत अजिबात ताण नाही. बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला अपेक्षा नव्हती मला भरत पटाडे व्हायचंय, मला केशव कुंभार व्हायचंय, मला कैलास पवार व्हायचंय, मला ओमकार व्हायचं. त्यावेळेस फक्त बापाने एवढं सांगितलं तुला वाजवता आलं पाहिजे. बापाने एवढं सांगितलं तुला गावात हरिपाठ आला की त्याच्यात चाल म्हणता आली पाहिजेत. आता लोकांना काय झालंय, आता कोणाला बी प्रति व्हायचंय महाराज. काय व्हायचंय? प्रति इंदुरीकर व्हायचंय. मी तर या मताचा महाराज आहे, दुसऱ्याची कॉपी करून प्रति होण्यापेक्षा स्वतःचा ब्रँड असा तयार करा की लोकांनी तुमची कॉपी केली पाहिजे. आणि एवढ्या उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी द्वितीयम नार्जिते धनः. 25 ते 50 माणसाने पैसा कमा. 50 वर्षाचा झाल्यानंतर प्रत्येकाने थांबलंच पाहिजे. तृतीयम नार्जिते पुण्यम. 50 पर्यंत. अरे माणसाच्या जीवनाचं खरं रिटायरमेंट 45च्या नंतरच आहे. लोक म्हणतात 65च्या नंतर रिटायरमेंट घ्यायचं. काय फायदा आहे 65च्या नंतर रिटायरमेंट झालं की हातपाय चालत नाही, गुडघे काम करत नाही, बीपी सुधरत नाही. खरा जे रिटायरमेंट आहे 45च्या नंतर कोटा फुल झाला पाहिजे. 45च्या नंतर तब्येतही बरी असती, तीर्थयात्राही करता येते, खाल्लेलं पस्त बी ना. 100 कोटीचा मालक झाला. किती कोटीचा मालक झाला? 100 कोटीचा मालक झाला. वय झालं 85 वर्षाचं. काय फायदा आहे हो? दुबईहून जरी बदाम आणले जसे खातो तसेच पडतात, फायदाच नाही ना काही. अवघड आहे. शरीर प्रत्येकाला साथ देत नाही. मी काल परवा एका ठिकाणी चांगल्या एका माणसाच्या घरचं कीर्तन होतं. श्रीमंत माणूस होता, 10-5 कोटीचा बंगला होता त्याचा. आणि आम्ही जेवायला बसल्यानंतर त्या मावशीने मला कीर्तनाच्या अगोदर सांगितलं, म्हणे दादा काय घेणार आहे जेवणामध्ये? म्हणलं काही नाही, थोडी बाजरीची भाकर बोलवा आणि थोडी कमी तिखट भाजी. आता जेवायला बसल्यानंतर मला प्रवास करायचा होता. मी अर्धीच भाकर खाल्ली, थोडी खिचडी खाल्ली, थांबवलं जेवण. ती मावशी रडायला लागली, मला सांगू लागली, म्हणे महाराज सोन्यासारखे 2 लेकर आहे म्हणे मला, 200 कोटीची मालकी नाही मी. म्हणलं मग? तिनं लेकराला आवाज दिला तर ते कपडे घालून फक्त 16 किलो भरत होते, एवढे वाळून गेले होते. म्हणे महाराज माझ्या पोरायला दुबईचे बदाम आहे, जम्मू काश्मीरची खजूर आहे, सगळं सांगितलं मला. दररोज गिरगाईचं दूध आहे, सकाळी उठल्यापासून तर टायमावर सगळं डाईट वगैरे चालतं, पण यांचं काही अंगावर मांस येत. आणि तुम्ही तर काहीच खाल्लं नाही हो म्हणे महाराज, फक्त अर्धी भाकर खाल्ली तरी जेमतेम बरं आहे म्हणे. मी त्या मावशीला सांगितलं, म्हणलं मावशी तुझे पोरं एवढे खाऊन अजिबात सुधरत नाही, त्याला कारण काय आहे? आणि मी एवढं कमी खाऊन सुद्धा माझी तब्येत जेमतेम, याचं कारण तुझे पोरं घरचं खातात म्हणून सुधरत नाही.
नाही कळलं तुम्हाला? चला पुढं चला आपण. द्वितीयम नार्जते धनः, तृतीयम नार्जते पुण्यम, तृतीयम नार्जते पुण्यम. आणि जर या तीन अवस्थेमध्ये जर या तीन गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. मग महाराज योग अवघडे, ज्ञान अवघडे, कर्मकांड अवघडे, यज्ञाधिक कर्म अवघडे. मग करायचं काय? भागवतकाराने सांगितलं यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुळशीदासजीने किती गोड दोहा खर्च केला पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं 2, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, ओ कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे करावे कीर्तन जेने नारायण देईल भेट. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. थोडं लक्ष द्या गाड्यांनो कीर्तनाकडे माझ्या. हे बघा, थोडी शांतता ठेवा. कलियुगा माझी, या कलियुगामध्ये दुसरं साधन तुम्हा आम्हाला शक्य नाही. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. काय? भगवंताचं चिंतन. प्रत्येक करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाहीये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, न लगते सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत. अरे यज्ञाधिक कर्म करायचे असेल, तीर्थाटन करायचं असेल तर काही मर्यादा घालून दिलेली आहे. भगवंताच्या चिंतनासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही भगवंताच्या चिंतनाला काहीच नाही. ठाईच बैसून जिथं आहे तिथं भगवंताचं चिंतन करा. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन राधा रमन कहो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा गड्यांनो. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. साधू संतांनी सर्वात मोठं साधन तुम्हाला जे मला सांगितलेलं आहे ना, बीज वाढवावे. नामाचं बीज साधू संतांनी वाढवलेलं आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि सर्व कार्य करिता. बाकीचं काय करू शकतो? पहिलं तर तुम्हाला आयुष्य किती? 100 वर्षाचं आहे. बोलत चला, किती वर्षाचा आयुष्य आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 5 वर्ष पोरी पाण्यातच गेले. प्रत्येक गावात 400 तरुण पडू नये लटकते राहणारे. एखाद्या आमदाराला जर असं वाटतं मला विधानसभेला निवडून यायचं, त्यानं काहीच म्हणायचं नाही मी तुमचा विकास करतो, हे करतो, ते करतो, काहीच नाही. फक्त माईक हातात घ्यायचं, प्रत्येक गावात जायचं. पोरांनो, मी जर निवडून आलो तर 2 महिन्यात तुमचं लग्न लावून देतो, बिनविरोध निवडून येईल तो.
बिनविरोध येईल ना महाराज. कारण प्रत्येक गावात 4-4 पडू नये, कोणाकडेच कोणी पाय नाही. एवढं मार्केट वाढलं बाबा 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 बाबा, कठीण तळा झालाय. पोरीचं तर एवढं मार्केट वाढलं, पोरगी 1 पट शायनी तर माझी 1.5 पट शायनी. ही वस्तुस्थिती आहे ना. माझी विनंती आहे, ऐका. मग 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे, त्यातले 3 वर्ष कुठे गेले? कोरोनात गेले. खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? बरं, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल, माणसाची गॅरंटी घेता येत. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एक काम करू शकता. दिहुडा हो 2-3 का महिमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो 2-3 का महिमान, कब सुमरोगे राम. हो नाही तुम्हाला हिंदी कळत, मराठी घ्या. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध, मध्ये बालत्व पीडा रोग श्रेय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र काय, शतगणिले ते अर्ध रात्र बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा, भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम भजनासी उरले ते पाहेगा, पाहेगा राम राम स्मरा हरी, राम राम स्मरा हरी. राम राम स्मरा, राम राम स्मरा. काय सुंदर महाराज सांगता. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अगदी थोडा विषय तुमच्याने माझ्याकडे, म्हणून तर तुकोबरा विनंती करतात. विनवितो सकळ जना, कर जोडून थोरला हाना, दानही तुले द्या मजदिना, म्हणे तुकया बंधू राम मनागा. अहो नाथ बाबांना तर एवढी सबसिडी दिली, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंड न मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा, हीच माझी विनवणी, जोडोनिया करतोनी शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. भगवंताचं चिंतन करा. एवढा सुंदर श्रावण महिना गेला महाराज. नुसतं उपवास करण्यास श्रावण महिना नका घालू. फराळीचा आणि केळाचा आणि गुळाचा आणि शेंगदाण्याचा उपवास करू नका. जीवनामध्ये जर उपवास करायचा असेल, या श्रावण महिन्यात भगर महागली महाराज. एवढे उपवास करायला लागले श्रावण महिने. आता बघा ना, आजचा दिवस मस्त मोठ्या मुश्किलीन काढतील ते. उद्या गेला की परवा दिवशी बैल पोळायचे ना. अहो सगळे बैल धाब्यावर सापडतात महाराज. ही वस्तुस्थिती आहे. 1 महिना तर एवढे ढोंग करतात बाबा बाबा बाबा. दाढी काय करत नाही, केस काय कापत नाही, बेंबी पासून शेंडीपर्यंत काही नाही. तुम्ही भोंगळे जरी फिरले काहीच फायदा नाही. प्रॅक्टिकली जगायचं शिकलं पाहिजे तो महाराज. आता झाले ना आपले सण सुरू झाले महाराज. अगदी काही दिवसावर गणपती रायाचं आगमन या महाराष्ट्रात होणार आहे, या देशात होणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, दिगंजीकर लक्ष देऊन ऐका. गणपती बसवत असताना आपल्या गणपती बाप्पाची आपल्याकडून अवहेलना होईल असं कोणतंही कार्य करू नका गड्यांनो. अरे मुस्लिम समाजाचे माणसं तुमच्या सोबत राहतात, लक्ष द्या. मुस्लिम समाजाचे माणसं तुमच्या सोबत राहतात. आतापर्यंत कधीतरी तुम्ही एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का रे गड्यांनो? अजिबात नाही. मग मस्जिदवर जर हिंदी गाणं तुम्हाला ऐकायला भेटलं नाही, 1. बौद्ध विहारवर जर कधी हिंदी गाणं ऐकायला भेटलं नाही, 2. ख्रिश्चन धर्माच्या चर्चवर ते लोक हिंदी गाणं लावत नाही, 3.
तुम्ही जर एखाद्या जैन मंदिरावर गेले तिथं सुद्धा तुम्हाला हिंदी गाणं ऐकायला भेटणार नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तर तुम्हाला आणि मला गणपती समोर हिंदी गाणे लावण्याचे अधिकार दिले कोणी? माझी विनंती कड्यानो, अरे एवढे लोक अधोगतीला चालले महाराज. गणपती बसवतात 10 दिवस आणि गणपती बाप्पा समोर ऑर्केस्ट्रा ठेवतात आणि तिथं बाया नाचवतात. कोणत्या नरकात जासाल? अरे माझे हात जोडून विनंती कड्यानो तुम्हाला, हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना काहीतरी परंपरा आपण लोकांनी जपली पाहिजेत ना महाराज. मी या मताचा महाराज नाहीये की तुम्ही गणपती समोर कीर्तन ठेवावे, अजिबात अपेक्षा नाहीये आमची. तुम्ही गणपती समोर भजन ठेवावे, अजिबात अपेक्षा नाही आमची. अरे पण 10 दिवस गणपती समोर असे कार्यक्रम ठेवा की जेणेकरून या समाजाला योग्य मार्गदर्शन होईल. गणपती समोर असे कार्यक्रम ठेवा की ज्या कार्यक्रमातून माझ्या माता मावल्यांना गोड असं मार्गदर्शन होईल. मला एक प्रश्न तुम्हाला सर्वांना करायचा आहे. आता कीर्तन संपलं आणि एखाद्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाने मला सांगितलं, चला ना भरत महाराज, पुरुषोत्तम दादा, चला ना चहा घ्यायला. आणि आम्ही तुमच्या घरी चहा घ्यायला आलो. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन उदाहरण ऐका. आणि चहा घ्यायला जर मी आलो, बैठकीत तुमच्या डायरेक्ट चप्पल घालून गेलो, तुम्ही काय विचार करसालो? यांना कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण यांना वागण्याची अक्कल नाहीये का? तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, तुमच्या घराची एक परंपरा आहे. मला जर तुमच्या बंगल्यात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? कुठं काढावं लागती? अरे मग तुमच्या 10 लाखाच्या घराचा जर काही प्रोटोकॉल असेल तर माझ्या हिंदू धर्माच्या सणांचा सुद्धा काहीतरी प्रोटोकॉल पाडला पाहिजेत का नाही? अगदी काही दिवसाने गणपती बसल्यानंतर 2-3 दिवसानं गौरी पूजन आहे. ते गौरी पूजन सुद्धा करत असताना आता इथून पुढे सगळे माय मावल्यांचे सण सुरू झाले महाराज. गौरी झालं, गणपती झालं, गणपती झालं की परत नवरात्र आहे, नवरात्र झालं की परत दिवाळी आहे, दिवाळी झाली की परत भाऊबीज आहे, भाऊबीज झाली की परत दत्त जयंती, दत्त जयंती झाली की बाबा आता मे महिन्याच्या सुट्टीपर्यंत देवायला सुट्टी अजिबात नाही. श्रावण ते मे एक सण झाला की एक सण. फक्त माझी विनंती गड्यानो, कधीतरी धर्माची थोडीफार तरी जोपासना करायला शिका रे. तुम्ही आणि मी आपल्या हिंदू धर्माची मान जेवढी खालच्या दर्जाने नेली तेवढी दुसरी कोणीच केली नाही. मी तर देवाला विनंती करत असतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. गड्या आपल्या धर्माची विटंबना आपल्याकडून होता कामा नाहीये. तुम्ही गणपती बाप्पाला बसवलं म्हणून गणपती मोठा आहे अशी जर तुमची धारणा असेल तर ती चुकीची आहे. लाज वाटली पाहिजेत आपल्याला. लोकांच्या गच्च्या धरून लोकांकडून वर्गणी घेता आणि गणपती बाप्पा वरती बसलेला असतो आणि खाली आपण पत्ते खेळता, नरकात जासाल गड्यांनो. गणपती बाप्पाची मिरवणूक डीजे लावून आणि दारू पिऊन काढायची नाही. माझे हात जोडून ती किती सांगायचं महाराज लोकांना, कधीच सावध होणार आहे तुम्ही? अरे काय चाललंय काय होतंय लोकांना काहीच कळत नाही. माझी तर महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार लोक आहे त्यांना सुद्धा हात जोडून येते, नाही हा भंग सोडवला तर चालल. कारण हा भंग सोडून सुद्धा यांच्या काय डोंबलं ध्यानात राहतात आपल्याला माहितीये महाराज. काही नाही, गाढ वंशात खाल्लं पापना पुण्य, काही फायदा नाही महाराज. अहो मोठे मोठे कीर्तनकार मेले, दुंडा महाराज गेले, कंदारकर गेले, सगळे रत्न महारत्न गेले आणि आपल्यासारख्या टिपण्याचा काय परिणाम होणार आहे? अहो तिथं उंट डुबतो तर शेळीने काय म्याव करा. हे बघा, महाराष्ट्राला आज जागृत करण्याची गरज आहे. बस मला तर या मताचा महाराज आहे मी. प्रत्येकाला सत काय असत काय चांगलं काय वाईट काय सांगत जा. आणि आज फक्त कीर्तनकाराच लोक ऐकू शकतात, बाकी कोणाच ऐकू शकत. एवढे माणसं जर एखाद्या आमदाराला बोलवायचं असेल ना महाराज तर कमीत कमी 1 कोटी रुपये लागतात. किती? 1 कोटी. 500 रुपये रोजावाले वेगळे, 300 रुपये रोजावाले वेगळे. जो मधात असतो तो 500 न ठरवतो आणि 300 देतो. तो परत म्हणतो आम्हाला तेवढे कमी दिले. किती मोठा ताण आहे महाराज. दारू पिणारे वेगळे, व्हेज वाले वेगळे, नॉन व्हेज वाले वेगळे. इथं आमंत्रण नसताना आज आपला मंडळ फुल झाला, ओव्हरफ्लो झालाय, बसायला जागा नाही. ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. काय आहे? संप्रदायाची काय आहे? ताकद आहे. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, सगळ्या सोपं भगवंताचं चिंतन आहे, काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. 5वं वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं. काय आहे? 5वं. आपला सप्ताह जर तुम्हाला असं वाटत असेल सार्थक व्हावा तर इथं बसणाऱ्या सर्व मंडळीने मी तुमच्या समोर हात जोडतो. दररोज न चुकता कमीत कमी 5000 वेळ तरी रामकृष्ण या मंत्राचा जप करा. निश्चित आपला सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज जप केल्यानंतर फायदा काय? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला.
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. इथं जेवढ्या माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल नव तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. असू द्या इकडं पहा, माझ्याकडे पहा. कॅमेरे लावलेले, स्क्रीन आहे. भावनेच्या भरात हात वर करायचा असाल ते बावळ इकडं बसेल असेल. कीर्तन संपल्यानंतर हनत हनत घरी नेईल, माझ्या नांदी लागू. एकी नाही हात वर केला नाही म्हणजे तुमच्या दिगंची मध्ये एकही बेवडा नाही. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे दिगंची वाल्यांना. मानस सुद्धा नका हलो, मी मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो मी. कोण माणूस कुचकाय चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो मी. दररोज माणसातच आहे ना. मग प्रत्येक माय माऊलीला असं वाटतं की नाही आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी. माना नका हलू, फक्त मनातल्या मनात हो म्हणा. वाटतं ना तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मग लिहून ठेवा. बाकी सगळं कीर्तन विसरलं तरी चालतं. मोबाईल मध्ये एवढं वाक्य लिहून ठेवा. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली 2 महिन्यामध्ये, तर मी लाईव्ह सांगतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र बर. मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे. बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला रामकृष्ण. प्रत्येक इथं बसणाऱ्या माय माऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. माया बोलत चला, किती वेळ लागतो? किती? त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे. खरं सांगा, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया ऍडव्हान्स नाही. तुमचा मुलगा म्हणून मी तुम्हाला एक राय देतोय. काय देतोय? उद्यापासून करून तर बघा, त्याचा काय बेनिफिट आहे ते कळेल ना तुम्हाला. सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत लेकराला बोलू नका, नवऱ्याला बोलू नका. फक्त 1 तास रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बस असं जरी म्हणलं तर 1 तासात 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं माया हो? किती? 5. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000. आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल माया. काय तयार होईल? काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2 महिने खाऊ घाला. किती महिने खाऊ घाला? जर त्यानं दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. बाकी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो. कोणत्या डॉक्टर कोण नाही, कोणत्या बाबा कोण नाही, कोणत्या बाबी कोण नाही, कोणत्या राखीनं नाही. इंजेक्शन दारू सुट्टी कोण म्हणतो तुम्हाला? अहो, आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या मुंबईला. हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. आणि 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत. आणि जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं. मेल्या दारू पितो तू, दिलं असतं पोचून. इंजेक्शनानं दारू सुटत. अरे भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या चिंतनाने सुटतंय, तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? पुरावा देतो. पुराव्याशिवाय बोलत 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजे झालेले 5 पांडव. भगवंत 5 पांडवाला द्रौपदी मातेला घेऊन भीष्माचार्याकडे आले. भीष्माचार्य हस्तिनापूरचे म्हणजे दिल्लीचे राजे झालेले 5 पांडव, त्यांना धर्माचं ज्ञान सांगा. धर्माचं ज्ञान भीष्माचार्य सांगत असताना द्रौपदी मधात असली. राग आली भीष्माचार्याला. कुलवान स्त्री आहेस तू, पतिव्रता माय माऊली, हसण्याचं कारण सांग. द्रौपदीने हात जोडलं. बाबा, आज माझ्या नवऱ्यानं तुम्ही धर्माचं ज्ञान सांगता की धर्म असा असतो, धर्म तसा असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता, त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी, त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची भूमिका होती माझ्या अंतःकरणामध्ये. पण काय करणार ग? मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं? मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडत असेल, हा जर अन्नाचा दोष आहे, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा काय सुधारणार नाही? तुम्ही करून तर बघा.
म्हणून सर्वात सोपं साधन आहे भक्ती. आणि भक्ती पंत बहु सोपा. आणि मार्ग दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्यांनी हा मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. विठोबा देशापुढे आज आपल्या धर्मापुढे खूप मोठं संकट आहे. आणि तुम्ही आम्ही लोक जर नाही सावध झालो तर ते संकट याच्यापेक्षा जास्त ओढवल्याशिवाय राहणार नाहीये. माझी सर्व दिगंचिकर ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे, आज जसं सप्त्यासाठी तुम्ही एकत्रित आले ना गड्यांनो, तसं माझी हात जोडून विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी सुद्धा सर्वांनी एकत्रित या गड्यांनो. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. अरे किती दिवस जाती जातीत भांडण करणार आहात? माझी विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे हे म्हणण्यापेक्षा मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, ही भूमिका जर तुम्ही सर्वांनी ठेवली तर पुढचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाचे. जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा डबल महिला मंडळी बिचारे कुठेही पुढे. वा वा, धन्यवाद तुम्हाला माया हो, खूप सुंदर आहे. तुम्ही एवढ्या बहुसंख्येने म्हणून तर सरकार तुमच्यावर एवढं मेहरबान आहे. बरोबर आहे का नाही? 3-3 हजार भेटले तुम्हाला, भेटले का नाही? वा 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 वा. नंती मायानो, तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. पण आज लव जिहादचं प्रमाण एवढं वाढलंय, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात आहे. माया हो, प्रत्येकीनं मोबाईल वापरा. मी मोबाईल वापरू नका या मताचा महाराज नाहीये. प्रत्येकीनं काय करा, प्रत्येकीनं मोबाईल वापरा. काय करा? मोबाईल वापरा. पण मोबाईल वापरत असताना थोडी सावधगिरी वापरा. मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय बघा, मला सख्खी बहीण नाही असं समजा, मी तुमचा सक्का भाऊची. व्हॉट्सअप वापरत असताना, फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना अनेक मुस्लिम धर्माचे लोक हिंदू मुलांचा अकाउंट काढून आपल्या गोरगरिबांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फासून पाठीमागे त्या श्रद्धा नावाच्या मुलीचं कसं झालं तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे. पोरींनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं, बाप तुम्हाला 25,000चा फोन देतो आणि तुमचा बाप रात्रंदिवस कष्ट करून 2,000चा जिओचा फोन वापरतो. किती? अरे तो फाटके कपडे घालतो, तुम्हाला नवी ड्रेस घेऊन देतो. तो फाटकी चप्पल घालतो, तुम्हाला नवी चप्पल घेऊन देतो. मला एवढंच सांगायचंय की जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावी. जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही माझ्या पोरीचा नवरा नोकरीवर नसावा. त्याला सगळ्याला असं वाटतं त्याच्याकडे बंगला असावा, त्याच्याकडे गाडी असावी, तो नोकरीवर असावा. मग एवढे चांगला विचार जर तुमचा बाप तुमच्याविषयी करत असेल तर तुम्ही पळून जाऊन तुमच्या बापाची मान खाली घालायची नाही, अशी विनंती आहे. इथं बसणाऱ्या मायांना माझी विनंती, माया हो, पोरींना साधा फोन नका देऊ, आयफोन द्या, ब्रँडेड जीवन जगा. पण इथल्या बसलेल्या सगळ्या भावांना माझी विनंती, आपल्या बहिणीवर शंका नका घेऊ, पण आपल्या बहिणीचा आठवड्यातून 2 वेळेस तर मोबाईल आपण चेकच केला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे महाराज. का करू नये? आज एवढं वातावरण, अरे आतापर्यंत जेवढा काही जिहाद झालाय तो हिंदूच्याच मुलीवर झालेला आहे, मुस्लिमांच्या मुलीवर जिहाद झालेला नाहीये. याचं कारण त्यांची 16 वर्षाची मुलगी असो का 70 वर्षाची म्हातारी असो, ती ज्यावेळेस मार्केटमध्ये जाते त्यावेळेस बुरख्यात जाते. आपल्याही पोरीला आईनं सांगितलं पाहिजे, बाई इंजिनियर हो, कलेक्टर हो, MBBS हो, काय व्हायचं ते हो, पण या जगातल्या प्रत्येक आईने आपल्या मुलीला अंग भरून कपडे घालायचं शिकवलं पाहिजे. ही सुद्धा काळाची काय गरज आहे. अरे या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये फोटो आहे त्यांचे, प्रत्येक जिल्हा परिषदला फोटो आहे, प्रत्येक पंचायत समितीला फोटो. याचं कारण 5 वर्ष देशाच्या राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर तिनं खाली पडू द्यायला नाही गड्या. मनगटापर्यंत ब्लाऊज होते. पोरींना माझी विनंती, माझं बोलण्याचं तुम्हाला थोडं वाईट वाटत असेल पण मी हिंदू म्हणून तुम्हाला जागृत करण्याचं काम करतोय. तुम्ही नाही ऐकलं तर उद्याचा विनाश तुमच्या हातात आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, लोक हिरोनीला लाईक करू शकतात, दही हंडीला ज्या बया येतात ना महाराज, पोरं शिट्ट्या वाजवू शकतात, त्यांच्या पुढं नाचू शकतात, त्यांच्यासोबत सेल्फी काढू शकतात, पण या देशामध्ये ज्या दिवशी आदर्श हे नाव पुढे येईल त्या दिवशी आदर्श म्हणून माझी जिजाबाई साहेबाकडेच पाहिलं जाईल. आदर्श हे नाव ज्यावेळेस देशासमोर येईल त्या दिवशी अहिल्याबाई होळकरांकडेच पाहिलं जाईल, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याकडेच पाहिलं जाईल. उघड्या नागड्या फिरणाऱ्या बायाचे फोटो घरात लागणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.